लोक उपस्थित झालेले आहेत आणि खास करून विविध धर्माचे लोक सुद्धा, खास करून या आंबेडकर चौकात एक खासियत आहे की विविध धर्मातील लोक सुद्धा या ठिकाणी येऊन आज तिरंग्याला आपल्याला सलामी देतात. अत्यंत आनंद वाटतो या गोष्टीचा. दुर्दैवाने शासकीय प्रशासकीय लोकांमध्ये या देशाचा अमृत महोत्सव हे माहिती नाहीये, हे खेदाने म्हणावं लागेल. आणि म्हणून ज्यांना दोन शब्द बोलायचे असेल, कृपया आजचाच दिवस आहे की या संविधानाला अभिप्रेत करून हे संविधान आपल्या स्वतःला अर्पित करा. स्वतःला अर्पित करायचं आहे. कुठल्या देवावरती कुठल्या ह्याच्यावरती आपल्याला फुलं व्हायची नाही, तर स्वतःच्या विचारांती आपल्याला अर्पित करायचं आहे की अशा पद्धतीने जे वाचण्यात आलं आपल्याला या ठिकाणी त्या पद्धतीने मी वागण्याचा प्रयत्न करून या देशाच्या संपूर्ण उन्नतीसाठी आपण शेवटच्या क्षणापर्यंत शरीरात असलेल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण जागृत राहू, अशा प्रकारचं या ठिकाणी भाष्य आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, जे जे आले कंटाळू नका. ऊन लागलं तरी चालेल, थंडी आहे, ऊन एवढं आपल्याला जाणवत नाही. उन्हातून तापून निघाल्याशिवाय आपल्याला देशाचा खऱ्या अर्थाने स्वाभिनिष्ठता कळणार नाही. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, कारण हे मी इतर ठिकाणी बोलू शकत नाही. माझ्या लोकांच्या समोर, इथे येणाऱ्या पाहुण्यांच्या समोर मला हे बोलावं लागतं. त्याचं कारण असं आहे की आपण सर्वजण या देशाचे नागरिक आहोत. आज देश कुठे चाललेला आहे? जाती धर्माच्या नावावरती वेगळ्या पद्धतीचं राजकारण या देशात चाललेलं आहे. म्हणून आपली उन्नती जी आहे ती खुंटते की काय असं झालेलं आहे. आज आपल्या देशाचं संविधान आपल्या सर्वांना नागरी हक्क देते. संविधान प्रत्येकाला कुठल्याही देशाचा, कुठल्याही राज्याचा, कुठल्याही कानाकोपऱ्याचा, शिवाचा म्हणजे सीमेचा असू दे, तो जिथे जाईल तिथे त्याचा उत्कर्ष करण्याचं काम या संविधानाने आपल्याला दिलंय. तो आपला उत्कर्ष करू शकतो, आपला चरितार्थ चालवू शकतो, आपल्यामध्ये आपल्या समाजामध्ये उन्नती करू शकतो. अशा पद्धतीची राष्ट्रीय भावना आपल्या मनामध्ये या संविधानाने दिली आहे. आणि संविधान अर्पित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विभागलेल्या देशातील, खंडपात देशातील सर्वांना एकत्र करून सर्वांना समान संधीचा सामाजिक न्याय जो दिलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्या माध्यमातून गेली 75 वर्ष आपण या देशाचं नागरिकत्व करतोय, देशाला सुधारण्याचा प्रयत्न करतोय. एवढ्याच नव्हे तर विज्ञानवादन, बुद्धाच्या विज्ञानवादामध्ये आपण आज चंद्राला, सूर्याला गेलो जाऊ, परंतु आता आपण मंगळावरती जाण्याचा प्रयत्न करतो. आणि सूर्याची परिक्रमा मोजण्याचं काम आपल्या या देशाने केलेलं आहे. ते कुठल्या अबुद्धीने नव्हे तर बुद्धी आणि विज्ञानाच्या माध्यमातून या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचं काम तुमच्या आमच्यावर आहे. जात आणि धर्म आपल्या घरात चार भिंतीत असू द्या, परंतु आम्ही भारतीय आहोत असं म्हणाले. वी आर इंडिया पीपल. बाबासाहेबांनी सांगितलं, मी डॉक्टर आंबेडकर नाही म्हणाले, तर आम्ही भारतीय लोक असे म्हणलेले आहेत. याच्यात सगळं काही येतं. आणि म्हणून हे आपल्याला सर्वांनी पोहोचलं पाहिजे, पुजलं पाहिजे आणि त्याच्यासाठी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. तरच खरं आपल्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ आपल्याला कळेल. आणि म्हणून मी या ठिकाणी उपस्थितांना विनंती करतो, बर्वे साहेबांना विनंती करतो. बाकी कोण बोराळे बाबा नाही बोलणार, अपूर्णच राहील असे मला वाटते. आज जी लोकशाही खऱ्या अर्थाने धोक्यात आलेली दिसते, धोक्यात म्हणण्यापेक्षा इथे एकाधिकारशाही झालेली दिसते. एकाधिकारशाहीतून जी जुलुमे होतात, जे खाजगीकरण आणि इतर लिबरलायझेशनच्या माध्यमातून नोकऱ्या हिसकावून घेतल्या जातात आणि अनेक गोष्टीतून आपले स्वातंत्र्य हिसकावून घेतले जाते, त्या गोष्टीकडे आज खरं तर भाषणाचा दिवस अशा प्रकारचा नाही, पण तरीही मला त्याचा उल्लेख करावासा वाटतो. सरकारी नोकऱ्या राहिल्या नाही, आमच्या बांधवांना नोकऱ्या राहिल्या नाही. यासाठी जेव्हा स्वातंत्र्य नव्हते लोकांनी उठाव केले, आपल्या प्रत्येक प्रतिनिधींनी जात, धर्म आणि संघ यांना डावलून प्रत्येकाने स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग घेतला, तसाच आताही आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात सहभाग घेऊन आपलेही आंदोलन सुरू ठेवले पाहिजे आणि आपल्या हक्कांची जाणीव स्वतःला प्रथम करून देणे. कारण बाबासाहेबांनी संविधान स्वतःप्रती, आपल्या स्वतःप्रती अर्पण केलेले आहे. तर ती एक भावना मनात ठेवली की देश आपला आहे, कायदे आपले आहे, आपण राबवले नाही, आपण लक्ष दिलं नाही, तर ह्या कायद्यांची पायमल्ली होणार, ही पायमल्ली होऊ न देण्यासाठी आपले कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे की संविधानाचे संरक्षण करणे, आपल्या हक्कांचे संरक्षण करणे. आपली जबाबदारी आहे की या भारताचे संरक्षण करणे, या मातृभूमीचे संरक्षण करणे. आणि त्यासाठी आपण हा उत्सव केवळ साजरा करणे हा नव्हे, तर जबाबदारी पाळणे हा सगळ्यात महत्वाचा आहे.
तर आजच्या दिवशी परत एकदा प्रत्येकाला शुभेच्छा देते, आपल्या कर्तव्याची आणि जबाबदारीची आठवण करून देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय भारत. आज भारताचे प्रजासत्ताक दिन, भारताची प्रजासत्ताक आज अमृत महोत्सवात पदार्पण करत आहे आणि म्हणून भारतीयाच्या सर्व नागरिकांना मंगल कामना. शासन काय करते याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये. त्यावेळेस शासनाने काही केलं नाही, आम्हालाच उठाव करावा लागणार आहे. आज 75वा अमृत महोत्सव दिन आहे आणि म्हणून आपण फक्त घोषणा देणार आहोत, भारतीय प्रजासत्ताक दिन चिरावे हो, भारतीय प्रजासत्ताकाचा विजय असो, एवढा घोषणा देणार आहोत आणि सर्वांना मंगल कामना. तुला बोलायचं आहे? भारतीय प्रजासत्ताकाचा, भारतीय प्रजासत्ताकाचा, भारतीय संविधानाचा, राज्यघटनेचे निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय भारत, जय संविधान. जय भारत, जय संविधान. जय भारत, जय संविधान. जय भारत, जय संविधान. सर्वांना मंगल कामना. जय भीम. या ठिकाणी वृंदावन ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व कार्यकर्ते